इकडे मी आज सकाळी नाश्ता बनवलेला आहे. तो म्हणजे एका पदार्थापासून 4 नाश्ता बनवलेला आहे. आणि ही मंडळी इकडे एका जागी जमा झालेली आहे. ते कशासाठी, तर आज आहे आदित्य दादाचा बर्थडे. सो तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये नक्की दिसणार आहे. बर्थडे पार्टीमध्ये नाश्त्याला आहे गरमागरम भजी आणि कढी. सकाळ शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत ना? मजेतच असायला हवं. मी प्रतीक्षा शुभ सकाळ माऊलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर रोज सकाळी खूप अशी धावपळ राहते. आज ही सुद्धा आहे, पण आज काहीतरी एक रेसिपी तुमच्याशी शेअर करायची आहे. म्हणजे ना, जरी धावपळ असली तरी सॅटर्डेला मुलांच्या डब्यावर काही ना काही द्यावं लागते. आणि दानिश ओवीच्या स्कूलमध्ये असं आहे, सगळ्यांच्या स्कूलमध्ये सारखाच रूल असेल असं जरुरी नाही आहे. आणि आज मुलांच्या टिफिनवर काहीतरी वेगळं द्यावं असं वाटलं मला. तर चला, आज रामांचा पण उपवास आहे आणि थोडा म्हणजे वेळ आहे माझ्याकडे जे मी करू शकतो. तर म्हणून आज मी मॉर्निंगला ब्लॉग सुरू केलेला आहे. आणि बाहेर तुम्हाला जरी खूप भरपूर प्रकाश दिसत असेल तरीसुद्धा पाऊस आहे. आणि काल दिवसभर पाऊस चालू होता तरीसुद्धा पावसाने आज सकाळी हजेरी लावलेली आहे. तर इकडे बघू शकता, सकाळी आपला पाऊस चालू झालेला आहे. आणि सकाळपासून पूर्ण तेच आपलं चिकचिक. कोणाच्या सकाळी कामं पावसाच्या आणि होते, कोणाचे नाही होत. तर इथे ओबीसाठी करायचे आता पराठे. नेहमी ते म्हणते माझ्या डब्यावर पोळ्याच देते. तर आता इकडे मग पराठे करण्यासाठी इकडे घेतलेला आहे मी. खाली आहे तांदळाचं पीठ आहे आणि इथे बेसन, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, गोडलिंबाचा पाला घेतला थोडाच, सांबार आणि एकच मिरची घेतली. तर तिखट न वाटावं म्हणून, आणि तेही खूप बारीक चिरून घेतली. तर थोडंसंच तिखट टाकली. तर चवीप्रमाणे मीठ. तर आता इकडे मी पराठे बनवून घेते. कांदे, मिरची, टोमॅटो, कोथिंबीर जे आपलं होतं चिरलेलं बारीक ते सगळं टाकून मी बेसनमध्ये घेतलं. आणि त्यानंतर थोडंसं किंचित तिखट टाकलं, जास्त काही टाकलं नाही कारण आपण मिरची टाकले होते. आणि ओवा जिरं टाकून मी इकडे लागते त्याप्रमाणे थोडं जाडं भिजवत आहे. कारण मला पराठे तर नंतर करायचे, पण थोडं आधी काहीतरी करायचं होतं, ते नक्की समोर बघा. आणि सगळं मी भिजवून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी एक जाडासा असा आपला पराठा केला आहे. आणि त्या पराठ्यावर मी ब्रेड टाकलेला आहे आणि वरून खालून तेल टाकून मी फिरवून आपलं ते शिजवून घेते. आणि ब्रेडचा आणि आपल्या बेसन तांदूळ या पद्धतीमध्ये मी आपला इकडे नाश्ता बनवलेला आहे. आणि 4 प्रकारचा नाश्ता बनवलेला. आणि कसं मुलं ब्रेड खातात जास्त, तर मी ब्रेड बिलकुल म्हणजे घरी आणतच नाही. सकाळी तूपनं पोळी दुधासोबतच देते त्यांना. पण कधी असं त्यांचं पण मूड चेंज होते आणि आपल्याला पण वाटते की कधीतरी एक दिवस वेगळं काहीतरी पाहिजे. तर म्हणून मी त्यांच्या टिफिनवर पण देत आहे आणि त्यांना घरी खाण्यासाठी पण देत आहे. तर इकडे मी 2 प्रकारचे बनवलेले आहे. कसं आपण गोल चपाती असते, पण आपण पराठा किंवा चपातीच अलग आकारामध्ये जर बनवली तर मुलं ते अजून जास्ती काही आवडीने खाते. मला तर असं वाटते. माझे मुलं तर त्याच विचाराचे आहे. तर इकडे म्हणून मी चौकोनीच आकाराचा एक जाडासा पराठा बनवलेला आहे. आणि पहिला बनवलेला होता आपला ब्रेडवर. आणि दुसरा तर मी ब्रेडच आपल्या मिश्रणामध्ये टाकून घेतला आणि त्याला ब्रेड पकोडे करते. तर त्या प्रमाणामध्ये मी आपला बनवलेला. आणि हा जो चौथा आहे तो मी आसट केलं थोडं पाणी टाकून. आणि आता मी आपला आगसा म्हणा, चिला म्हणा, बेसनाचा किंवा पराठा म्हणा, खूप वेगवेगळे शेवटी पदार्थ एक राहते आणि वेगवेगळे नावं राहते. तर या तर अशाप्रमाणे मी इकडे आपले नाश्ता बनवलेला आहे. तर ओवी इकडे येऊन बघत होती, कारण तिला खूप म्हणजे नवीन काही दिसत होतं, वेगळं दिसला. म्हणजे मोठा मुलगा माझा, त्याला जर काही दिलं ना तरी इवन म्हणजे आदल्या दिवशीच्या पोळ्या जरी दिल्या तरी तो काही पण जेवण करून घेते. पण ओवीचं तसं नाही. ओवीचे खूप म्हणजे बारीक चोचले आहे तिचे, की मला हे नाही, मला ते पाहिजे. मग ते बीट खात नाही किंवा काकडी खात नाही. तर मी काय करते, असं काही पराठा बनवायचा असला तर त्यामध्येच मी तिला किसून टाकते. आणि पत्तागोबी जे मुलं खात नाही तर त्या व्हेजिटेबल तुम्ही यामध्ये म्हणजे टाकू शकता. तर आता मी हे आधी टिफिनमध्ये पॅक करून घेते. आणि हा एक ब्रेड पकोड्याचा तो ओवीला भरपूर आवडला, ब्रेड सो त्यामध्ये टाकला तो. तर मला पण इकडे घाई होते आणि मी आपलं आवरून आता इकडे मुलांचा टिफिन पॅक करून घेते आणि मी पण आता माझ्या कामावर जाते. वाजले 5 आणि आल्यानंतर दानिश ओवी घरी होते. तर ते म्हणत होते, मम्मी मला भूक लागली. घरी मला माहिती होतं की एकच पोळी होती आणि ते पण ओवीने खाऊन घेतली. तर मग मी म्हटलं थांब 5 मिनटं
मी पटकन काहीतरी करून देते, कारण त्यांना जायचं आहे ट्युशनमध्ये. निघता 6 ते 8 वाजेपर्यंत ट्युशन असते आणि तोपर्यंत कसं पोटामध्ये भूक असली तर अभ्यासामध्ये पण मन लागत नाही. 10 वेळा मग म्हणत राहते की मला भूक लागली म्हणून. आणि म्हणूनच इकडे मी बनवलेली आहे सोजी. हे आहेत सोजी आणि इकडे जो सकाळचा पराठा होता तर तो थोडासा भाजलेला होता. मग इकडे मी आता तिखट सोजी आणि दादाचा पण फोन आलेला, म्हणजे मिलिंद दादाचा, की आदित्य दादाचा बड्डे आहे तर रुपेशला पाठव म्हणून. तर कारण हे पण पाण्या पावसाचा आता फोन घरीच ठेवते आणि तसे फोन यूज करायला वेळ भेटत नाही, तर म्हणून फोन काही नेत नाही. तर यांचा फोन घरीच होता. रावांची ड्युटी पहिले 6:30 वाजता म्हणजे सुट्टी व्हायची, तर 7 वाजेपर्यंत घरी येऊन जायचे. म्हणजे चक्की नॉर्मली तेच जास्त चालवायचे आणि आत्ता 7 वाजता सुट्टी होते. अर्धा तास आता लेट होत आहे आणि घरी आला 7:30. काही बाजारातून काही आणायचं घे असेल तर मग 7:45 वाजून जाते आणि तोपर्यंत चक्की बंद होऊन जाते आणि मग दळणं आता मला काढावं लागते. तर अशी धावपळ सुरू होते. म्हणून आता इकडे स्वयंपाक सुरू करून घेते हळूहळू आणि आपलं जे काही चक्की आहे ते चालवल्यानंतर आपला ब्लॉग कंटिन्यू करते. तर आदित्य दादाचा बड्डेसुद्धा आपल्या ब्लॉगमध्ये आता समोर राहणार आहे, तर ब्लॉग कंटिन्यू करा. तर श्रीमान सरकार घरी आल्यानंतर चाय पाणी घेतलं त्यांनी आणि त्यानंतर ते बड्डे कार्यक्रमासाठी गेले. आणि ही मंडळी जे तुम्हाला इथे दिसत आहे ते सर्वजण आपल्या ब्लॉगमध्ये आधी आहे आणि समोरसुद्धा राहणार आहे. प्रत्येकांचे बड्डे असते आणि मला पण सुद्धा काहीतरी कंटेंट मिळून जाते. आणि पंढरपूरचे व्हिडिओ आणि याआधी त्यांनी कोणाच्या बड्डेचे व्हिडिओ केले नाही, कारण त्यांचा फोनच म्हणजे खराब आहे. कॅमेरा आणि साऊंड फोनचा खराब झालेला आहे, तर त्या कारणाने मी आता हा फोन माझा दिला आणि त्यांना सांगितलं की व्हिडिओ बनवून आणा म्हणून. तर चला आत्ता आपण बड्डे एन्जॉय करू. चला तर मंडळी, याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.